आता जर्म प्लाझम म्हणजे काय, त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं, डेफिनेशन ही मला वाटतं मध्ये लिहून दिली होती तुम्हाला. ओके, हां काय काय व्हेरिएबिलिटी. ओके, किंवा जे काही सम टोटल ऑफ व्हेरिएबिलिटी प्रेझेंट इन द स्पेसिस. ओके, किंवा सम टोटल जीन्स प्रेझेंट इन द स्पेसिस, जी काही व्हेरिएबिलिटी आहे, जीन्स आहेत, क्रोमोझोम आहे, DNA म्हणू शकता, ते जे सगळ्या गोष्टी आहेत ते म्हणजे काय आहे, तर त्याला जर्म प्लाझम म्हटलं जातं. ओके, जर्म प्लाझमचीच वेगवेगळी नावं आहेत. मग यालाच काय आहे, जेनेटिक रिसोर्सेस म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर जेनेटिक पूल म्हटलं जातं, त्याच्यानंतर याला जेनेटिक स्टॉक म्हटलं जातं. ओके, आणि जर्म प्लाझम म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी आहेत. मग याच्यामध्ये काय आहे, जर्म प्लाझम किंवा ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस काय आहे, एखादा कन्सेप्ट जर आपण बघितलं की काय आहे, हे थोडक्यात जर्म प्लाझम म्हणजे काय आहे, सीड आहे. ओके, आता हे जे काही सीड आहे, सीड म्हणजे काय आहे, थोडक्यात जर बघितलं आपण तर ते प्रोपोगेटिंग मटेरियल आहे. ओके, ज्याच्यापासून काय आहे, तुम्ही प्लांट किंवा जे काही गोष्टी तयार होणार आहेत. ओके, जे काही एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये घेऊन जाणार ते म्हणजे कोण आहे, प्लांटमध्ये जर बघितलं तर काय आहे, ते सीड आहे. ओके, असेक्शुअल किंवा असेक्शुअलमध्ये सीड येत नाही, सेक्शुअलमध्ये काय येणार आहे, सीड येणार आहे. ओके, मग आता आपण त्या दृष्टीने पाहतो. ओके, जर्म प्लाझममध्ये काय काय गोष्टी, मग याच्यामध्ये काय आहेत, वेगवेगळ्या गोष्टी. आता हे जे सीड ज्यावेळेस काय आहे, रिसर्चर यूज करतील. ओके, आणि दुसरे कोण असणार आहेत, फार्मर यूज करणार आहेत. ओके, आता ज्यावेळेस रिसर्चर यूज करतात त्यावेळेस त्यांना काय आहे, जिनोटाईप म्हणून यूज करतात. ओके, आणि दुसरे जे आहेत ते त्याच्यामध्ये लाईन म्हणून यूज करतात, प्युअर लाईन. ओके, त्याच्यामध्ये ए लाईन, बी लाईन, आर लाईन. ओके, ते जे काही क्रॉसेससाठी यूज करतात ते. आता फार्मर काय यूज करणार आहे, दोन गोष्टी, एक तर काय आहे, तो कल्टिवार म्हणून यूज करतो. ओके, किंवा त्यालाच काय आहे, दुसरं व्हरायटी म्हणून तो यूज करत असतो. ओके, या दोन्ही गोष्टी म्हणून काय आहे, तो एक जे काही सीड आहे ते कल्टिवार किंवा व्हरायटी म्हणून काय आहे त्याच्यामध्ये यूज करत असतो. काय आहे ते फॉर्म्स ऑफ यूज आहेत. कुणाचे, रिसर्चर जर करत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, जीन म्हटलं जातं किंवा लाईन म्हटलं जातं. फार्मर यूज करत असतील तर त्यांना काय आहे, कल्टिवार किंवा व्हरायटी म्हटलं जातं. एकच गोष्ट आहे दोन्हीमध्ये पण. ओके, मग ज्यावेळेस काय आहे, आता ही गोष्ट जे काही सीड आहे आपण काय करतो, स्टोरेज करतो. ओके, ज्यावेळेस आपण स्टोरेज करतो त्यावेळेस आता हे दोघं परत त्याच्यामध्ये काय आहेत, फार्मर. ओके, फार्मर कशासाठी स्टोअर करणार आहे, जे काही सीड आहे ते एकतर काय आहे त्याच्यामध्ये पहिली गोष्ट कंझम्पशनसाठी स्टोअर करतो तो. ओके, काय आहे, कंझम्पशन. ओके, आणि दुसरी काय गोष्ट आहे त्याच्यामध्ये, नेक्स्ट सीझनला सोईंगसाठी यूज होईल म्हणून तो काय आहे, स्टोअर करत असतो. ओके, ज्यावेळेस आता रिसर्चर स्टोअर करतात यांना काय आहे, रिसर्चर किंवा रिसर्च पर्पजसाठी ज्यावेळेस त्याला स्टोअर केलं जातं त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला जर्म प्लाझम म्हटलं जातं. ओके, काय आहे, जर्म प्लाझम म्हटलं जातं त्याला, ज्यावेळेस रिसर्चर स्टोअर करतील त्यावेळेस. ओके, ही अशी त्याची काय आहे सगळी इन्फॉर्मेशन आहे. ओके, मग हे जे काही जर्म प्लाझम आहेत ते कशासाठी यूज केले जातात, तर सीड जनरेशनसाठी किंवा दुसरी काय गोष्ट आहे, मल्टिप्लिकेशनसाठी. काय आहे, याच्यामध्ये जर बघितलं आपण तर काय आहे, सीड जनरेशन किंवा मल्टिप्लिकेशन. ओके, काय आहे, सीड जनरेशन. ओके, किंवा मल्टिप्लिकेशन. ओके, एखादी आपण काय आहे सीड स्टोअर केलेला आहे त्याच्यापासून काय आहे नेक्स्ट सीड जे आहे ते जनरेट करणं किंवा ते जे काही प्लांट आहे किंवा सीड आहे ते मल्टिप्लाय करणं. ओके, याच्यासाठी काय आहे स्टोअर केलेलं असतं रिसर्चरनं, आणि फार्मरनं जर केलं तर कशासाठी आहे ते कंझम्पशन आणि सोईंग ह्या दोन्ही गोष्टींसाठी आहे. ओके, मग ह्याच गोष्टी आहेत काय आहे त्याच्यामध्ये जर बघितलं वेगवेगळ्या गोष्टी की जर्म प्लाझम म्हणजे काय आहे, तर सीड आहे थोडक्यात. ओके, किंवा जो काही जेनेटिक रिसोर्स तुम्ही एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये घेऊन जाणार आहे, जेनेटिक पूल आहे, जेनेटिक स्टॉक म्हणू शकता किंवा त्यालाच काय आहे जर्म प्लाझम म्हणू शकता. ओके, या गोष्टी. मग डेफिनेशन लिहा जर्म प्लाझमची. द सम total of all hereditary material is referred as क्या है, जर्म प्लाझम म्हटलं जाते त्याला, इज रेफर्ड ॲज जर्म प्लाझम. ओके, किंवा जीन पूल म्हणून डेफिनेशन लिहा. एक जीन पूल म्हणजे तेच आहे जर्म प्लाझम. ओके, जीन पूल रेफर्स टू
gene pool refers to a whole library of different alleles, a whole library of different alleles in a species. ओके, म्हणजे काय आलं, जो कन्सेप्ट आपण शिकलो होतो काय आहे, हेरिडिटी मटेरियल. हेरिडिटी मटेरियल म्हणजेच काय, जेनेटिक मटेरियल. ओके, जेनेटिक मटेरियल म्हणजेच काय आहे, DNA. ओके, किंवा क्रोमोझोम. क्रोमोझोमच्या आतमध्ये काय आहे, DNA. DNAच्या आतमध्ये काय आहे, जीन आहे. जीनच्या आतमध्ये काय आहे, अलील्स आहेत. ओके, तिथपर्यंत जो काही गोष्टी आहेत त्या म्हणजे काय आहे, तर त्या मग त्याच सांगितलेले होल लायब्ररी ऑफ डिफरंट अलील, जो काही अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन्स नोन ॲज काय आहे, अलील म्हटलं जातं. त्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय आहे, तर जर्म प्लाझम आहे. आणि जर्म प्लाझम म्हणजे काय आहे, बेसिक मटेरियल आहे. ओके, किंवा बेसिक मटेरियल विच इज ब्रीडर हॅज, म्हणजे त्याच्यापासून काय आहे, ब्रीडर इनिशिएट करतोय प्रोसेस. कशाची, जे काही ब्रीडिंगची प्रोसेस आहे ती इनिशिएट करण्यासाठी महत्त्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये लिहा बेसिक मटेरियल with which breeder has to initiate his breeding program. ओके, आता हे काय जर्म प्लाझम आहेत ते काय असू शकतात, मे बी ते दोन्ही असू शकतात. मे बी ते काय आहेत, इंडिजिनस असू शकतात. ओके, काय आहे, मे बी इंडिजिनस और काय आहे, एक्झॉटिक असू शकतात. ओके, काय आहे, इंडिजिनस म्हणजे काय आहे, लोकल ओरिजिन आहे त्याचं, आणि एक्झॉटिक आहे म्हणजे काय आहे, फॉरेन ओरिजिन आहे त्याचं. ओके, तो एक सेंटेन्स लिहा त्याच्यामध्ये. मग जर्म प्लाझम मे बी इंडिजिनस और एक्झॉटिक. ओके, हे झालं पहिलं. त्याच्यानंतर मग वेगवेगळे काइंड्स ऑफ जर्म प्लाझम. ओके, नेक्स्ट टॉपिक काय आहे, काइंड्स ऑफ जर्म प्लाझम. ओके, काइंड्स ऑफ जर्म प्लाझम त्याच्यामध्ये काय आहेत, वेगवेगळे काइंड्स आहेत. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले येतात लँड रेसेस. ओके, लँड रेसेस. ओके, आता लँड रेसेस म्हणजे काय आहे, तर जे काही प्रिमिटिव्ह कल्टिवार आहे, जुने, सगळ्यात जास्त जे काही जुने होते कल्टिवार, त्यांना काय आहे, तर लँड रेसेस म्हटलं जातं. हे म्हणजे काय आहेत, प्रिमिटिव्ह कल्टिवार्स आहेत. ओके, काय आहेत, प्रिमिटिव्ह कल्टिवार्स. आणि हे त्यावेळी त्या फार्मरने काय आहे, मेनी जनरेशनसाठी ग्रो केले होते. ओके, ते म्हणजे काय आहेत, तर लँड रेसेस आहेत. त्याच्यामध्ये लिहा कल्टिवेटेड बाय फार्मर्स फॉर मेनी जनरेशन. ओके, किंवा यांनाच काय आहे, लोकल व्हरायटी म्हटलं जातं. काय आहे, लोकल व्हरायटी. लोकल व्हरायटी म्हणजे काय असते, त्या एन्व्हायरमेंटमध्ये काय आहे, त्याचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्या एन्व्हायरमेंटला त्याने काय आहे, अडॉप्ट केलेलं आहे, ती लोकल व्हरायटी असते. ओके, एखादी जर आपण काय आहे बाहेरून व्हरायटी आणली तर ती काय आहे, आपण जर त्या एन्व्हायरमेंटला ती सुटेबल नसेल तर काय करतो, आपण त्या लोकल व्हरायटी बरोबर तिचा क्रॉस करतो आणि त्याच्यामधली जी काही अडॅप्टेबिलिटी आहे ती त्याच्यामध्ये ट्रान्सफर करतो एक्झॉटिक व्हरायटीमध्ये. ओके, मग त्यामुळे काय आहे, लोकल व्हरायटी महत्त्वाची आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे, प्रिमिटिव्ह व्हरायटी, नो सिंथेटिक प्लांट ब्रीडिंग मेथड. याच्यामध्ये काय आहे, नो यूज ऑफ सिंथेटिक प्लांट ब्रीडिंग मेथड. ओके, सिंथेटिक प्लांट ब्रीडिंग मेथडचा कुठेही याच्यामध्ये काय आहे, यूज नाही आहे. ओके, आणि ह्या कुठे इव्हॉल्व झालेल्या असणार आहेत, तर इव्हॉल्व्ड अंडर काय आहे, सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर. ओके, मग सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर म्हणजे काय,
जे काही हाऊस नीड आहे त्याच्यासाठी जे काही कल्टिवेशन केलं जातं फक्त घराची, ओके, त्याला काय आहे सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर म्हटलं जातं. ओके, हां त्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्हाला आता त्याच्यामध्ये रेजिस्टन्स कोणती कॅरेक्टर पाहिजे त्याच्यानुसार गोष्टी ठरणार. एक्झॉटिकमधल्या पाहिजेत का लोकलमधल्या पाहिजेत, ओके, त्या दोन्हीनुसार तो ब्रीडिंग प्रोग्राम इनिशिएट केला जाणार आहे. तुमच्या रिक्वायरमेंटवरती ते डिपेंड आहे, तुमची काय रिक्वायरमेंट आहे. ओके, एक्झॉटिकमधले कॅरेक्टर पाहिजेत का लोकलमधल्या कॅरेक्टर पाहिजेत, त्यानुसार काय आहे तुम्ही ते ब्रीडिंग प्रोग्राम जो आहे तो इनिशिएट करू शकता. ओके, त्याच्यामध्ये हां दोन्हीकडे क्रॉस करता येणार ना, कारण की दोन्ही स्पेसिसच आहेत. अराउंड सेम स्पेसिस असेल एका फॅमिलीमधले असेल तर ते फर्टाईल तयार होणार. जसे जसे ते वाईड क्रॉसेसमध्ये जाणार आहेत तसे तसे ते काय आहेत पार्शियली स्टराईल होत जाणार आहेत. ओके, त्या दोन्ही गोष्टी आहेत. कुठेही तुम्ही कोणत्याही जगामध्ये कोणताही ब्रीडिंग प्रोग्राम घेतला, जेवढं जवळ क्रॉसिंग असेल त्याचे रिलेटिव्ह क्रॉसेस असतील, ओके, त्याच्यामध्ये काय आहे ते फर्टाईल बनत जाणार आहे. जेवढं त्याच्यामध्ये वाईड क्रॉस होत जाणार आहे तेवढं काय आहे ते स्टराईल बनण्याचे चान्सेस वाढत जाणार आहेत. ओके, त्या दोन्ही गोष्टी आहेत. जसं की आपण जिनसमध्ये केला रॅफेनोबर्सिका जो काही क्रास आहे तो, त्याच्यामध्ये तो स्टराईल होण्याचं कारणच ते आहे कारण की तो जीनमध्ये क्रॉस झालेला आहे. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ओके, आता याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये जर बघितलं तर व्हॅरिएशन भरपूर आहे, डायव्हर्सिटी भरपूर आहे. म्हणजे काय आहे याची वायडर ॲडॅप्टेबिलिटी असणार आहे. काय आहे वायडर ॲडॅप्टेबिलिटी, काय आहे वायडर ॲडॅप्टेबिलिटी आहे त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर वायडर ॲडॅप्टेबिलिटी म्हणजे आहे म्हणजे जेनेटिक बेस कसा असणार आहे वाईड जेनेटिक बेस असणार आहे याचा. ओके, काय आहे वाईड जेनेटिक बेस. ओके, आता वाईड जेनेटिक बेस आहे म्हणजे काय आहे हे इन्सेक्ट आणि पेस्ट रेजिस्टन्स असणार आहेत. ओके, मोस्ट ऑफ द जे काही स्पेसिस आहेत त्या काय आहेत किंवा हाय रेजिस्टन्स असणार आहे याच्यामध्ये. हाय रेजिस्टन्स, कशाला हाय रेजिस्टन्स असणार आहे तर 2-3 म्हणजे काही बायोटिक स्ट्रेसेस आहेत. ओके, बायोटिक स्ट्रेसेस किंवा बायोटिक स्ट्रेस आणि अबायोटिक स्ट्रेस त्याच्यामध्ये. ओके, दोन्ही गोष्टी. बायोटिक स्ट्रेसेसमध्ये म्हणजे काय डिसीज आणि इन्सेक्ट रेजिस्टन्स असणार आहेत आणि अबायोटिकमध्ये काय आहे साल्ट असेल किंवा बाकीचे जे काही ड्राऊट असेल वगैरे त्याच्याशी ते रेजिस्टन्स असणार आहे. ओके, या सगळ्या गोष्टी आहेत. किंवा याला काय आहे व्हॅरिएबिलिटी जास्त आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे काय आहे लँड रेसिसला काय म्हटलं जातं स्टोअर हाऊस ऑफ व्हॅरिएबिलिटी. काय आहे नोन ॲज स्टोर हाऊस ऑफ व्हॅरिएबिलिटी. ओके, स्टोर हाऊस ऑफ व्हॅरिएबिलिटी. आणि हे जे आहेत फर्स्ट कलेक्टेड बाय N.I. Vavilov इन राईस क्रॉप. राईस क्रॉपमध्ये त्यांनी काय आहे त्या कलेक्ट केल्या होत्या. ओके, ओके, त्यानंतर दुसरा आहे काइंड त्याच्यामध्ये ऑब्सोल्यूट कल्टिवार्स. आता ऑब्सोल्यूट कल्टिवार म्हणजे कोणते आहेत जे काही रिसेंट पास्टमध्ये. ओके, आत्ताची तुमची व्हरायटी आहे ती म्हणजे कोणती असणार आहे मॉडर्न कल्टिवार. ओके, जी आत्ता तुम्ही ग्रो करताय ती मॉडर्न कल्टिवार. त्याच्या लगेच बॅकची म्हणजे कोणती तर ऑब्सोल्यूट कल्टिवार. आणि त्याच्या एकदम लास्टची म्हणजे काय असणार आहे तुमचे लँड रेसेस असणार आहेत. ओके, त्याच्यामध्ये. ओके, मग हिला काय आहे इम्प्रूव्ह व्हरायटी ऑफ रिसेंट पास्ट. काय आहे इम्प्रूव्ड व्हरायटी ऑफ रिसेंट पास्ट्स. ओके, इम्प्रूव्ड व्हरायटी ऑफ रिसेंट पास्ट आर नोन ॲज ऑब्सोल्यूट कल्टिवार. आर नोन ॲज ऑब्सोल्यूट कल्टिवार. ओके, हे काय आहे पॉप्युलर व्हरायटी. अँड काय आहे नाव
has been replaced by new varieties. ओके, मागे काय होत्या, या एकदम जास्त यील्ड देणाऱ्या व्हरायटी होत्या. ओके, त्याच्यानंतर चेंजेस होत गेले, जसं की आता ग्रीन रिव्होल्यूशनमधल्या काही व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये चेंज झालेले आहेत. तर आपण ग्रीन रिव्होल्यूशनच्या व्हरायटींना आता काय आहे तर काय म्हणू शकतो, ऑब्सोल्यूट कल्टिवार म्हणू शकता. ओके, कारण की त्याच्यापेक्षा आता बेटर व्हरायटी आलेल्या आहेत. किंवा आता कॉटनच्या ज्या काही व्हरायटी आहेत बीटी कॉटनच्या, ओके, त्याच्या अगोदरच्या ज्या काही जुन्या व्हरायटी होत्या त्यांना काय आहे तुम्ही ऑब्सोल्यूट कल्टिवार जे आहे ते म्हणू शकता. ओके, मग याच्यामध्ये काय आहे ते कशासाठी यूज केलं जातं, कमर्शियल कल्टिवेशनसाठी यूज केलं जातं. ओके, काय आहे कमर्शियल कल्टिवेशन पर्पज आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा. ओके, मग ह्याच्यामध्ये व्हरायटी कोणत्या येतात, व्हीटच्या व्हरायटी एक्झाम्पलमध्ये व्हीट, त्याच्यामध्ये एन पी सिरीज येते व्हीटची. एन पी काय आहे त्याच्यामध्ये व्हरायटी, एन पी सिरीज लिहा, एन पी सिरीज ऑफ व्हीट. त्याच्यानंतर काय आहे त्याच्यामध्ये K61, K61, त्याच्यानंतर K68, K68 या व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये. ओके, आता ह्या ज्या व्हरायटी आहेत ह्या काय आहेत, टॉल व्हरायटी आहेत. ओके, आणि ह्या कधी यूज केल्या जायच्या, ज्यावेळेस मेक्सिकन व्हरायटी आली, मेक्सिकन व्हीटच्या व्हरायटी आल्या, ज्या काही आहेत डॉर्फ व्हरायटी आहेत. ओके, त्याच्या अगोदर ह्या यूज केल्या जायच्या ज्यांचं काय आहे यील्ड जास्त होतं. बट याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम होता टॉलनेसचा. टॉलनेसमुळे काय आहे लॉजिंग जो प्रॉब्लेम आहे तो जास्त होता. ओके, त्यांना रिप्लेस केलं कोणी, ज्या काही मेक्सिकन डॉर्फ व्हरायटी आल्या त्यांनी काय आहे यांना रिप्लेस केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर मग तिसरा आहे महत्त्वाचा याच्यामध्ये काही मॉडर्न कल्टिवार्स. ओके, मॉडर्न कल्टिवार्स. ओके, या काय आहेत करंटली कल्टिवेटेड हाय यील्डिंग व्हरायटीज. ओके, ज्या काही करंटली हाय यील्डिंग व्हरायटीज आहेत त्यांना काय आहे रेफर्ड ॲज मॉडर्न कल्टिवार म्हटलं जातं. ओके, किंवा ऑल्सो कॉल्ड ॲज काय आहे व्हरायटी अंडर कल्टिवेशन. काय आहे व्हरायटी अंडर कल्टिवेशन म्हटलं जातं, व्हरायटी अंडर कल्टिवेशन. ओके, आणि याचा जर बेस बघितला तर काय आहे, याचा जो बेस आहे जेनेटिक बेस नॅरो असणार आहे कारण की युनिफॉर्म व्हरायटी आहे. ओके, काय आहे नॅरो जेनेटिक बेस असणार आहे. आणि या काय असणार आहेत पर्टिक्युलर रिजनसाठी असणार आहेत. ओके, म्हणजे काय आहे महाराष्ट्राच्या वेगळ्या आहेत, पंजाबमध्ये गेला तिथल्या वेगळ्या असतील, वेस्ट बेंगालमध्ये गेला तिथल्या वेगळ्या असणार आहेत. जे काही मॉडर्न रिसेंट कल्टिवार आहेत त्या त्या एन्व्हायरमेंटनुसार किंवा त्या त्या क्लायमेट रिजननुसार काय आहेत ते डेव्हलप झालेले असणार आहेत. ओके, त्याच्यानंतर काय आहे याच्यामध्ये जे काही सिलेक्शन आहे, आता जे काही लँड रेसेस आहेत लँड रेसेसमध्ये 100% सिलेक्शन काय होतं नॅचरल सिलेक्शन होतं. बट ह्याच्यामध्ये काय आहे 100% सिलेक्शन जे आहे ते आर्टिफिशियल सिलेक्शन असणार आहे. ओके, 100% आर्टिफिशियल सिलेक्शन. ओके, 100% आर्टिफिशियल सिलेक्शन असणार आहे. ओके, आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ज्या काही रिसेंट कल्टिवार असतात ते काय असतात हाय यील्डिंग कॅरेक्टरिस्टिक असते. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची काय आहे हाय यील्डिंग कॅरेक्टरिस्टिक. ओके, आता शेतकरी का आता हाय यील्डिंग कॅरेक्टरिस्टिक असल्याशिवाय शेतकरी प्रेफर करणार नाही आहे. ओके, क्वालिटी किती असली काही असली तरी काय आहे आपल्याकडे यील्डला महत्त्व आहे सध्या तरी. ओके, त्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे काय आहे ज्यावेळेस तुम्ही व्हरायटी डेव्हलप कराल कोणतीही रिसेंट व्हरायटी जी असते ती कधी पॉप्युलर होती अमंग्स द फार्मर, ज्यावेळेस काय आहे अगोदरच्या व्हरायटीचं जर तुमचं 8 टन उत्पन्न असेल त्याचं जर 10 टनावर जात असेल 12 टनावर जात असेल तरच तुमची काय आहे व्हरायटी काय आहे ती पॉप्युलर होणार आहे. ओके, किंवा कल्टिवेशनसाठी यूज केली जाणार आहे फार्मरद्वारे. नाहीतर कितीही तुमची त्याच्यामध्ये क्वालिटी असेल काय असेल बट जर क्वांटिटी नसेल प्रोड्यूसमध्ये किंवा यील्ड जे काही इकॉनॉमिक यूज आहे किंवा इकॉनॉमिक पार्ट आहे त्याचं जे यील्ड आहे तेवढं जर नसेल
ओके, ज्या मागच्या व्हरायटी आहेत त्याच्या एवढं, तर ते काय आहे यूज केलं जात नाही. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, कशामध्ये, मॉडर्न कल्टिवारमध्ये. ओके, त्याच्यानंतर आहे ॲडव्हान्स ब्रीडिंग लाईन. चौथा महत्त्वाचं काय आहे, ॲडव्हान्स ब्रीडिंग लाईन्स. ओके, ज्या आपण लाईन्स बघितल्या, ए लाईन, बी लाईन, आर लाईन ज्या आहेत त्या. ओके, ह्या काय आहेत, प्री रिलीज प्लांट्स आहेत. म्हणजे काय आहे, ज्यावेळेस सीड सर्टिफिकेशनमध्ये तुम्ही गेला असेल, ओके, लास्ट स्टेज जे आहे त्याच्यामध्ये काय आहे व्हरायटी रिलीज केली जाते, किंवा प्लांट ब्रीडिंग प्रोग्राममध्ये पण काय आहे शेवटी व्हरायटी जी आहे ती रिलीज केली जाते. ओके, कशासाठी, जे काही कमर्शियल कल्टिवेशन आहे किंवा मल्टिप्लिकेशनसाठी. या काय आहेत प्री रिलीज प्लांट जे आहेत ते याच्यामध्ये येतात, कशामध्ये, ॲडव्हान्स ब्रीडिंग लाईनमध्ये. म्हणजे जे काही आर लाईन, बी लाईन किंवा जे काही ए लाईन आहे ते जे काही कन्सेप्ट आहेत ते सगळे इथे येतात. ओके, त्याच्यामध्ये लिहा प्री रिलीज्ड प्लांट्स, प्री रिलीज्ड plants which have been pre-released plants which have been developed by plant breeders for use in modern scientific plant breeding are known as advanced lines. ओके, त्याच्यानंतर काय आहे त्याला स्टॉक म्हटलं जातं किंवा कल्चर म्हटलं जातं. ओके, ॲडव्हान्स लाईन, स्टॉक, कल्चर या म्हटल्या जातात. जसं काय आहे जर्मप्लाझमला आपण पाहिलं, जर्मप्लाझमला काय म्हटलं जातं, एकतर जीन पूल म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर जेनेटिक रिसोर्स म्हटलं जातं किंवा रिसोर्सेस म्हणा. ओके, त्यानंतर काय आहे जेनेटिक स्टॉक म्हटलं जातं. ओके, हे वेगवेगळी नाव आहेत कशामध्ये, जे काही जर्मप्लाझम आहे त्याच्यामध्ये. ओके, या गोष्टी. त्याच्यानंतर पाचवा, वाईल्ड फॉर्म्स ऑफ कल्टिवेटेड स्पेसिस. ओके, त्याचे जे काही वाईल्ड फॉर्म असतील ते जे कल्टिवेटेड स्पेसिस तुम्ही यूज करताय त्याचे वाईल्ड फॉर्म, जसे काय आहे शुगर केन आहे त्याचा वाईल्ड फॉर्म जो होता त्याच्यापासून आता जो काही आपण सॅकॅरम ऑफिसिनॅरम डेव्हलप केलेला आहे त्या वाईल्ड फॉर्मपासून. ओके, ज्याला काय आहे नोबलायझेशन ऑफ शुगर केन म्हटलं जातं, व्यंकटरमण यांनी केलेलं. ओके, त्याच्यामध्ये काय आहे थिक स्टेम आणि काय आहे शुगर कंटेंट वाढवलेलं आहे, जे आपण त्या दिवशी बघितलं जे काही ब्रीडर आहेत त्यांनी. ओके, मग ते आहे काय आहेत वाईल्ड फॉर्म ऑफ कल्टिवेटेड स्पेसिस. ज्या काही कल्टिवेटेड स्पेसिस आहेत त्याचे ते काय आहेत वाईल्ड फॉर्म आहेत. ओके, मग त्याच्यामध्ये लिहा such plants have generally high degree of resistance to काय आहेत बायोटिक and abiotic stresses. ओके, या गोष्टी. त्याच्यानंतर काय आहे सहावा, वाईल्ड रिलेटिव्स. ओके, आता वाईल्ड रिलेटिव्स म्हणजे काय आहे त्याच स्पेसीजमधले एखाद्या जर प्लांट स्पेसीज आहे त्याच्यामधल्याच अजून बाकी स्पेसीज जर सापडत असतील वाईल्डमध्ये, त्या काय आहेत क्रॉसिंगसाठी यूज केले जातात आणि त्याच्यामधली कॅरेक्टरिस्टिक जी आहे ती तुमचा काही नॉर्मल स्पेसीज आहे त्याच्यामध्ये रिस्टोर केली जाते. ओके, ते म्हणजे काय आहेत वाईल्ड रिलेटिव्स येतात. ओके, मग त्याच्यामध्ये लिहा दोज नॅचरली ऑकरिंग प्लांट स्पेसीज which have common ancestry. Okay,
common ancestry with crops and cross with crop species referred as wild relative or wild species, ओके. आणि हे जे आहेत ते काय आहेत, इम्पॉर्टंट सोर्स ऑफ रेजिस्टन्स. ओके, कोणते, बायोटिक अँड अबायोटिक रेजिस्टन्स. ओके, त्या सगळ्या गोष्टी. ओके, आणि लास्ट आहे याच्यामध्ये मग म्युटंट्स जे आहेत ते याच्यामध्ये काय आहे, म्युटेशन ब्रीडिंग. ओके, म्युटेशन ब्रीडिंग प्रोग्राम जो आहे तो येणार आहे. ज्या काही तुम्हाला पाहिजेत त्या कॅरेक्टरिस्टिकच नाही ते त्याच्यामध्ये, तर त्याच्यासाठी काय आहे, तुम्ही म्युटेशन ब्रीडिंग करणार आहात. ओके, जो काही जीन सिक्वेन्स जो आहे तो अल्टर करून ती कॅरेक्टर काय आहे त्याच्यामध्ये रिस्टोर केली जाईल. ओके, कशासाठी, इकॉनॉमिक यूज, कुणाच्या, ह्युमनच्या. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत कशामध्ये, जे काही काइंड्स आहेत त्याच्यामध्ये. ओके, किती काइंड्स बघितले आपण, त्याच्यामध्ये 7 आहेत. ओके, पहिला काय आहे, लँड रेसेस आहेत. ओके, जे काय आहेत प्रिमेटिव्ह कल्टिवार्स आहेत, जे की मेनी जनरेशनसाठी यूज केले होते फार्मरने. ओके, त्यानंतर दुसरे येतात ॲब्सोल्यूट कल्टिवार, जे रिसेंट पास्टमध्ये यूज करत होतो आपण, ते हाय यिल्डिंग व्हरायटी होत्या त्या काळामधल्या, बट त्यांना काय आहे, ज्या नवीन व्हरायटी आल्या त्यांनी रिप्लेस केलेलं आहे त्या. ओके, त्याच्यानंतर काय आहेत मॉडर्न कल्टिवार्स किंवा काय आहेत व्हरायटी ऑफ रिसेंट कल्टिवेशन जी आहेत ती. त्याच्यामध्ये काय आहेत, हाय यिल्डिंग कॅरेक्टरिस्टिक असणार आहेत, 100% त्या काय आहेत, आर्टिफिशियल सिलेक्शन होणार आहे त्याच्यामध्ये. ओके, त्यानंतर दुसरे काय आहेत, ॲडव्हान्स ब्रीडिंग लाईन आहेत. ओके, त्यानंतर कोण आहे, जे काही वाईल्ड फॉर्म्स आहेत कल्टिवेटेड स्पेसीसचे. त्याच्यानंतर काय आहेत, वाईल्ड रिलेटिव्ज आहेत. आणि लास्टला काय आहेत, म्युटंट्स आहेत. ओके, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये